सुप्रभात. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आपण बॉक्स ब्रीथिंग करणार आहोत. सगळ्यांना बॉक्स ब्रीथिंग विषयी माहिती आहे. 4 सेकंद किंवा जर तुम्हाला पर्सनली शक्य असेल तर 5 सेकंद श्वास आत, 5 सेकंद होल्ड, 5 सेकंद श्वास बाहेर आणि पुन्हा 5 सेकंदांचा होल्ड. असं 16 सेकंदांमध्ये 1 श्वास. मिनिटाला जास्तीत जास्त 4 श्वास होतात. यामध्ये लंग कपॅसिटीज वाढवण्याचे प्रयत्न केले जातात. त्याचबरोबर अ, हार्ट रेट कमी करणं, बीपीवर सुद्धा त्याचे चांगले सकारात्मक परिणाम होतात. आणि आजचं मेडिटेशन आपलं सकारात्मक भावना हे आहे. पण याच पद्धतीचं मेडिटेशन आधी पण केलेलं आहे. मग आज आपण थोडी पुढची पायरी किंवा आपण फक्त थोडंसं अजून माइंडफुलनेसमधली आपली प्रगती या अर्थाची ती सकारात्मक भावना असेल. सिटिंग पोझिशन घ्यायची आहे. हं. पाठ टेकून बसायचं असेल तर बसू शकता. दोन्ही हात आकाशाच्या दिशेने मांडीवर ठेवलेले, आरामात रिलॅक्स केलेले. डोळे अलगद मिटलेले. नैसर्गिकरित्या चालू असलेल्या श्वसनाकडे बघायचंय. हं. बॉक्स ब्रीथिंगची सुरुवात करूयात. सिटिंग पोझिशन मेडिटेशन. आजचं मेडिटेशन सकारात्मक भावनेविषयी आहे आणि आपलं श्वसनाचा व्यायाम बॉक्स ब्रीथिंगचा आहे. श्वासाच्या लयीकडे बघण्याची सुरुवात करा. ब्रेथस्केपमध्ये इन्व्हॉल्व्ड राहण्याचा प्रयत्न करा. अटेन्शन पुन्हा पुन्हा मुद्दामून श्वासावर. आत जाणारा श्वास, बाहेर पडणारा श्वास. मी 1 ते 4 मोजतीये तेव्हा श्वास आत जाणार आहे. 5 ते 8 मोजतीये तेव्हा श्वास बाहेर सोडायचा आहे. 9 ते 12 ला आय एम सो सॉरी. 1 ते 4 मध्ये श्वास आत, 5 ते 8 मध्ये श्वास धरून ठेवणे, 9 ते 12 श्वास बाहेर सोडणे, 13 ते 16 बाहेर श्वास सोडलेल्या अवस्थेतच राहणे. सुरुवात करूयात. श्वास आत 2, 3, 4. श्वास धरून ठेवायचा आहे. 6, 7, 8. श्वास बाहेर सोडायचा आहे. 10, 11, 12. आता याच अवस्थेत राहायचंय. एक्स्पिरेटरी होल्ड 15, 16. श्वास आत 2, 3, 4. श्वास धरून ठेवायचा आहे. 6, 7, 8. श्वास बाहेर 10, 11, 12. श्वास बाहेर सोडलेली अवस्था. पुढचा श्वास घ्यायला थांबायचंय. 15, 16. पुढचा श्वास आत 2, 3, 4. श्वास धरून ठेवायचा आहे. श्वास बाहेर सोडायचा आहे. बाहेर सोडलेल्या श्वासानंतर तसंच थांबायचे 4 सेकंद. पुढचा श्वास आत 1, 2, 3, 4. श्वास धरून ठेवायचा आहे. 5, 6, 7, 8. श्वास बाहेर सोडायचा आहे. 9, 10, 11, 12. श्वास बाहेर सोडलेल्याच अवस्थेत राहायचं आहे. 14, 15, 16. पुढचा श्वास आत 2, 3, 4. श्वास धरून ठेवायचा आहे. 6, 7, 8. श्वास सोडायचा आहे. 10, 11, 12.
श्वास सोडलेल्या स्थितीमध्ये 14, 15, 16 श्वास आत स्वतःच्या काउंटिंगने शक्य असेल तर 5 सेकंद आत, 5 सेकंद होल्ड, 5 सेकंद बाहेर, पुन्हा 5 सेकंद होल्ड. नसेल शक्य तर 2-2 सेकंदांचं पण आवर्तन करू शकता. पण प्रत्येक फेज इक्वल. जर 2 सेकंद आत, तर 2 सेकंद होल्ड, 2 सेकंद बाहेर, 3 सेकंद आत, 3 सेकंद होल्ड, 3 सेकंद बाहेर, 3 सेकंद होल्ड. पुढची पूर्ण 3 मिनिटं श्वासाकडे पूर्ण लक्ष, मनातल्या मनात काउंटिंग, बॉक्स ब्रीथिंग पूर्ण करायचं. प्रत्येक श्वासाबरोबर आपलं ॲब्डोमिनल ब्रीथिंग म्हणजे पोटही फुगतंय की नाही, पोटाची हालचाल होतेय की नाही याकडे लक्ष द्यायचंय. ती जाणवत नसेल तर एक हात छातीवर, एक हात पोटावर ठेवून मुद्दामून श्वासाबरोबर होणाऱ्या हालचालींना महत्त्व द्यायचंय. सजग व्हायचंय त्यांच्याविषयी. आता मी ज्या सूचना किंवा जे अफर्मेशन्स किंवा सकारात्मक वाक्य जे मी तुम्हाला बोलणार आहे, त्यांना तुम्ही पुढच्या मी दिलेल्या ॲडिक्वेट अशा वेळामध्ये स्वतःच्या मनात तीच वाक्य तुम्ही बोलणार आहात. तेच अफर्मेशन्स तुम्ही स्वतःला देणार आहात. आपण पूर्वी शिकलो त्याप्रमाणे आपल्या मनामध्ये जी काही निगेटिव्हिटी, ज्या नकारात्मक भावना, जे नकारात्मक विचार असतात, त्यांना तिथे तसंच ठेवून, त्यांच्या संदर्भात काहीच न करता आपण पूर्णपणे सकारात्मक कधीही होऊ शकत नाही. असं करणं म्हणजे आपल्या मनाला एखाद्या घराप्रमाणे जर आपण गृहीत धरलं, तर आपण घराचा फक्त हॉल स्वच्छ केला सगळ्यांना दाखवण्यासाठी, की आय एम हॅपी, आय एम पॉझिटिव्ह आणि सगळा कचरा आपण एखाद्या घरातल्या मोठ्या स्टोअर रूममध्ये, बेडरूममध्ये नेऊन टाकला, तर एक वेळ अशी येतेच, की त्या कचऱ्यामुळे उत्पन्न होणारी घाण, दुर्गंधी ही सबंध घरामध्ये पसरते.
त्यामुळे नकारात्मक भावनांचा निचरा हा एक्सेप्टन्स, नॉन जजमेंट, लेटिंग गो अशा आपल्या माइंडफुलनेसच्या ॲटिट्यूड्समधून आपण करतो. आणि त्याचबरोबर आपण स्वीकार, करुणा म्हणजेच कंपॅशन आणि कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड या गोष्टी, या संदर्भातल्या आपल्या मनात येणाऱ्या भावना, आपण मुद्दामून उत्पन्न केलेल्या भावनांना जेव्हा आपण थोडा-थोडा वेळ धरून ठेवतो मनामध्ये, मग त्या स्वतःसाठीही असतात, त्या आपल्या आयुष्यातल्या इतर लोकांसाठीही असतात. तर या 3 तत्वांमुळे, या 3 आपल्या ॲटिट्यूड्समुळे आपल्याला आपली सकारात्मकता वाढवण्यात मदत होते आणि हळू-हळू आधीच्या नकारात्मकतेचा निचरा करून आपण त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये आपल्या प्रगतीच्या पुढच्या टप्प्यावर नकारात्मकतेला कमी-कमी स्थान द्यायला लागतो आपल्या मनामध्ये. ते शून्य कधीही होऊ शकत नाही. अनेकदा मी सांगितल्याप्रमाणे आपला मेंदू निगेटिव्ह बायस्ड आहे. उलट आपल्याला सगळं निगेटिव्ह, सगळं वाईट, सगळं दुःखद, सगळं अपयशी, सगळं त्रासदायक असं लवकर पटतं, लवकर वाटायला लागतं. आज आपण आपला सराव हा सकारात्मक भावना धरून ठेवण्याचा करणार आहोत. मी सांगितलेल्या वाक्यांना स्वतःच्या मनात म हळू आवाजात स्वतःशी जरी तुम्ही उच्चारलं, तरी चालणार आहे. आणि त्यासाठी स्वतःचा वेळ घ्यायचा आहे आणि विश्वासाने, पूर्ण सजगतेने आणि एकाग्रतेने त्यांचं परत-परत स्वतःला एश्युरन्स द्यायचा आहे. स्वतःला त्याविषयी निश्चिती वाटून द्यायची आहे. श्वास आत जातोय. या आत येणाऱ्या श्वासाबरोबरच मी माझ्या डेस्टिनेशनला पोहोचलीये. मला इथून कुठेही जायचं नाहीये. मला या क्षणाचं पूर्णत्व माहिती आहे. हा क्षण सत्य आहे आणि तो पुरेसा आहे. आय हॅव अराइव्हड. आय एम होम. आय डोंट नीड टू रन. या क्षणामध्ये सगळं काही मला हवं तसं नसलं, तरीही मी या क्षणामध्ये परिपूर्ण आहे. कारण मला समजतं, की सत्य म्हणजे हा क्षण आहे आणि सत्य हाच माझा आनंद आहे, माझं समाधान आहे. आय एम होम. आय एम कंप्लीट. आय हॅव अराइव्हड. डोंट नीड टू रन एनीवेअर, एनीमोर. मी माझा श्वास बघू शकते. मी बराच प्रदीर्घ काळ माझ्या श्वासाविषयी सजग होऊ शकते. याच क्षणामध्ये मी ते साध्य करतीये. आत येणारा श्वास मला निरोगी, आनंदी, समाधानी बनवतोय. बाहेर जाणारा श्वास माझ्या चिंता, माझी भीती, माझ्या काळज्या कमी करतोय. आत येणारा प्रत्येक श्वास माझा आनंद, माझं आरोग्य, माझं समाधान. बाहेर जाणारा श्वास माझं रिलॅक्सेशन. मला निश्चिंत बनवतोय. मला निर्भीड बनवतोय.
मला कशाचीही भीती वाटत नाही. मी आत्ता या क्षणातल्या प्रत्येक सत्याचा स्वीकार करते. मला काहीही जज करायचं नाहीये. मला कशाच्याच मागे पळायचं नाहीये. मला माझ्या शरीरात पूर्ण सकारात्मकतेने राहता येतं. मला शारीरिक संवेदना समजतात. मी त्यांच्याकडे लक्ष देऊ शकते. मी सजगतेने या सगळ्या संवेदनांचा चांगल्या, वाईट, आनंदी, दुःखी मी सगळ्यांचा स्वीकार करते. मला माझ्या विचारांकडे बघता येतं. मला विचारांपासून विलग होता येतं. मी विचार करतीये की विचार आपोआप येतायत यामधला फरक मला समजतो. मला माझ्या भावना कळतात. मी भावनेला नाव देऊ शकते. मला भावनेबरोबर होणारे शरीरातले बदल समजतात. मी या सगळ्यांचा स्वीकार करते. हा श्वास, हे बॉडी सेन्सेशन्स, हे विचार, या भावना सतत बदलत आहेत. माझ्या आजूबाजूला सगळं काही सतत बदलतं. मी अंतर्बाह्य प्रत्येक क्षणात बदलते. कारण बदल हाच निसर्गाचा नियम आहे. एव्हरीथिंग इज इम्परमनंट. सगळं काही अनित्य आहे. या अनित्याचा मी स्वीकार करते. आयुष्य एकेका क्षणाने जगण्याचा मी निश्चय करते. भूतकाळातलं, वर्तमानातलं, भविष्यातलं असं सगळं आयुष्य मी एकत्र जगण्याचा प्रयत्न करत नाही. जसं आयुष्यात एक-एक सेकंद, एक-एक क्षण, एक-एक मिनिट, एक-एक तास येतो, त्याचप्रमाणे त्याला जगताना आयुष्य सोपं, सुटसुटीत, सरळ होऊन जातं. मी संयमाने, धीराने, निश्चयाने याच सेकंदात जगण्याचा, याच क्षणात आयुष्य पूर्णपणे अनुभवण्याचा प्रयत्न करते. मी कितीही तणावात, कितीही गडबडीत, कितीही धावपळीत वारंवार स्वतःला याविषयी सजग करू शकते.
की हा क्षणच खरा आहे. तो पूर्णपणे जगणं शक्य आहे. आय डोंट नीड टू रन एनीमोर. आय डोंट नीड टू गो एनीवेअर बिकॉज आय हॅव अराइव्हड होम. आय एम ऑलरेडी होम. स्वतःशी 3 वेळेला म्हणायचंय, "मी आनंदी आहे. मी निरोगी आहे. मी कृतज्ञ आहे. मी सजग आहे. मी आनंदी आहे. मी निरोगी आहे. मी कृतज्ञ आहे. मी सजग आहे." तळपायापासून ते आपल्या डोक्यापर्यंत शरीरात होणाऱ्या विविध जाणीवा, स्पर्श, प्रेशर सेन्सेशन्स, कुठे खाजतंय, कुठे दुखतंय, कुठे अवघडलंय, सगळ्यांकडे एकदा ओपन अटेन्शन द्यायचंय. संपूर्ण लक्ष शरीरावरून फिरवायचंय. तळपायापासून डोक्यापर्यंत मनाच्या डोळ्यांनी सबंध शरीराकडे बघून यायचंय. तिथे जे काही होत आहे त्याचा स्वीकार करायचा आहे. आत्ता हे असं आहे. क्विक ओपन अटेन्शन. भरकटलेलं लक्ष पुन्हा शरीरावर. आता मेंदूपासून ते तळपायापर्यंत आपल्या सगळ्या अवयवांना, आपल्या सगळ्या पेशींना, आपल्या त्वचेला, आपल्या हाडांना, आपल्या स्नायूला, आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या संप्रेरकांना, हॉर्मोन्स, एन्झाईम्स, विविध केमिकल्स, आपली गुणसूत्र, सगळ्यांचे आभार मानायचे. आज आपण इथे बसून हे ध्यान करतोय. इथपर्यंत आपण जे काही जगलोय, त्यात या सगळ्यांनी आपली मदत केली आहे. सगळ्यांनी आपली साथ दिली आहे. एक समर्थ साथ. सगळ्यांच्या प्रती कृतज्ञता. संपूर्ण शरीराला, शरीराच्या कणाकणाला ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूड. मनापासून धन्यवाद. मनापासून आभार मानायचे. आता आपल्या मनाशी मागच्या काही दिवसांमध्ये घडलेल्या कुठल्याही 3 गोष्टींसाठी मनापासून धन्यवाद द्यायचे. 3 व्यक्ती, 3 घटना, 3 प्रसंग, काहीही. 3 संधी, 3 बातम्या तुम्हाला समजलेल्या, काहीही. मनापासून त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायची. यामध्ये प्रत्येकासाठी काही वेगळ्या गोष्टी असतील.
3 पेक्षा जास्त गोष्टींसाठी ग्रॅटिट्यूड असेल, तर ती अतिशय प्रगतीची गोष्ट आहे. ग्रॅटिट्यूड इज ऑल्वेज वेलकम्ड. आता दोन्ही हात नमस्कार पोझिशनमध्ये जोडून पुन्हा मनस्वीपणे, अगदी अंतर्मनापासून आपल्या प्रेमाच्या, आपल्या सहवासातल्या, आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांसाठी, सगळ्या मनुष्यांसाठी मनापासून प्रार्थना करायची आहे. सगळे आनंदी होवोत, सगळे सजग होवोत, सगळे निरोगी होवोत, सगळे कृतज्ञ होवोत, सगळे आनंदी, निरोगी, सजग, कृतज्ञ होवोत. May all whom I love, who are with me, who are around me, near or far, anywhere, everywhere, may all humans be happy, healthy, mindful. May all of them be thankful. May all of them nurture gratitude every day, each day. इथं तुम्हाला अजून कुठल्या सकारात्मक भावना स्वतःविषयी, जशा की क्षमा, करुणा, ग्रॅटिट्यूड यापैकी काहीही धरून ठेवायच्या असतील, तर तुम्ही पुढची 2 मिनिटं असेच ध्यानस्थ बसू शकता. जॉइन केलेल्या सगळ्यांचे खूप आभार. थँक यू व्हेरी मच. तुमचा दिवस खूप आनंदी, सजग, निरोगी आणि कृतज्ञ असं जावो. धन्यवाद.